नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीची चटणी। ती अगदी एका मिनिटात अशी झटपट होणारी आहे आणि एकदम खायला अशी ती अतिशय चवदार होणार आहे। तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता। त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरीच्या थोड्याशा काड्या पण आहे, त्याच्यात आपण वाटायला टाकणार आहोत। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मोजून मी इथं 3च हिरव्यातल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या खूप तिखट आहे म्हणून मी 3च घेतल्या आहे। आणि इथं थोडंसं चवीपुरतं आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे। हे सगळं आपण आता वाटण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। इथं मी आपलं कोथिंबीर, लसूण, जिरे ते सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलंय मिक्सरला। कढईत मी आता तेल टाकून त्याच्यात मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी अशी छान फुटल्यानंतर आपल्याला हे वाटलेलं जे कोथिंबीरीचं आहे ते याच्यात टाकून परतून घ्यायचंय छान। याच्यात मी थोडासा हिंग आणि हळद टाकणार आहे, जेणेकरून आपल्या चटणीला अजून छान टेस्ट येईल। आणि चटणी परतल्यामुळे छान तिला चव येणार आहे। बारीक करताना तिला जे पाणी सुटलेलं होतं ना, त्याच्यासाठी आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि कोरडी करायची आहे। छान एकदम असं मस्त वास सुटलेला आहे आपल्या कोथिंबीरच्या चटणीचा आणि कलरही एकदम सुंदर आलेला आहे, अगदी हिरवा हिरवा कलर। टेस्ट तर तिची जबरदस्त लागणार आहे, खतरनाक। नक्की ट्राय करा तुम्ही, एकदम अगदी झटपट होणारा पदार्थ आहे। चटणी एकदम छान। गरम केल्यामुळे ती लवकर खराबही होत नाही, 8 ते 10 दिवस सहज टिकणारी आहे। रोज जेवणासोबत, भाकरी बरोबर, नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता। इथं आपली चटणी आता एकदम कोरडी झालेली आहे। इथं आपली झटपट होणारी कोथिंबीरीची चटणी अगदी तयार झालेली आहे। तुम्ही ती ज्वारीच्या भाकरी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत आणि किंवा जेवणाबरोबर तोंडी लावायला सुद्धा आणि पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। अगदी झटपट एका मिनिटात होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।